अरे का माय बाप अरे काचा काचा वळू नको रे म्हातार गाळायला रे गावात उड्या मारीत होतात बाबा वळमुळत रे अरे म्हाताऱ्याला नका वडी जाऊ आता म्हाताऱ्याचे 10 गेली 20 राहिले तिला खाली घे ना मराठी तिथं बाबा पहिल्यापासून तर घेतली बाबा कशी ती गाडी उतरते का ती आता पोरी देणार नाही बाबा आई बापाच्या गळ्याला दोरी ए बाबा आई बापाच्या गळ्याला दोरी बाईन कांद्यावरी आई बापाच्या मारा तुम्ही बसा ना बोला कुठं जायचं आपल्याला आपल्याला पंढरपूरला जायचं पंढरपूरला कोण म्हणलं मासे धरायला अरे म्हातारपणी असंच असतंय अरे आजी कशी रे बाबा पंढरी त्याच्यापेक्षा तुही बरी कटारी आपण खातो आई बाबाला अरे काय करा बाबा तोंडाला चव येत नाही ना आता कसं चक्र यायला मग तुला मग काय करू अरे तू सोय केली रे बाबा ती नाही झाल्या बाबा बाप कटी घेती बाप कटी काळी असून तो पास केली आता आमच्या रस्त्यावर बसली आता नाही पास करा तर कोणी द्यायला ना बाबा तू काय घ्या या म्हाताऱ्याला तिला नागडे देऊन आणायला पाहिजे सरकारने रस्त्यावर बस बरं काशीला पित्र तिकडं आपण बाधी दरिता भेटा आई बाबाला बाधी दरिता भेटा आई बाबाला Bye.
आई बाबाच्या आनंद पुंडलिक अरे म्हातार पडवला रे त्याला टाकलं कामून काय झालं म्हातार पाण्याचा हात रे बाबाच्या मागे ते काय कसं बाबा ते म्हातारी तुझ्या जवळ ते रे बाबा म्हातारा बदलायचं का आज वरी तर म्हातारा नाही लागत हात काढायचा वाणे मा आता इतकं पाहून साडी बघा आधी साडी नेसता येत नाही हा तू कामाने बाबा नाव घ्या बरं नाव घ्या बरं बाबा घ्या बाबा घ्या बाबा रे नाव घेते घ्या म्हातारे नाव घ्या ना बाई अरे काका म्हातारीला घेऊ दी म्हातारीला घेऊ दे उलट झालं का बाई बावळत भेटली मला काय जात आता तर मग तुझं घेते माय नाव मी घे देवळी 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 देवळीत होती घासली म्हातारा गेला सांग असला आता डोकराने ढोसली काय म्हातारी म्हणजे गोष्टी घ्या बाबा देवळात देवळात मग लावलीस आरती म्हातारी गेली वरती तर मी राहिलो आजू खालती हा माईक खाली करा थोडं माईक त्याला आई बापाच्या गळ्याला दोरी बांधली आणि या झिपरीला खांदा घेऊन चालला तिला तहान लागली म्हणून माझ्या पसुराला पाणी पिण्याकरता का तोंड दाखवला पाहिजे तो अरे मायबाप पूजा असते आई बापाची सेवा करायची आणि सेवा केल्याच्या नंतर ब्रह्माची प्राप्ती होत असती त्याच्यापेक्षा तू आई बापाची सेवा कर बायकोचा त्याग कर अशा प्रकारे आता बायको तू बघूच नको आता बघतच नाही जातो घरी अरे बोलली, हा आता हिला तिच्या घरी नेऊन घाल हा आईला सेवा करी तू पंढरपुरामध्ये बस आपलं गाव पंढरपूर आहे हा. तिला काढून देतो आणि दुसरी आणतो आता ऐका
आणि ह्या म्हातारीने मला तिच्या बाईला आणायचं सांगितलं. काय करता नाविलाची गोष्ट आहे. बायकोने सांगितलं ऐकावं लागतं. मी ज्यांना ऐकतो का सगळेच ऐकते? सगळ्यालाच ऐकावं लागतं. चला आता काही का होत नाही. पण आता सासरवाडी बरी दूर आहे. जाऊन आता सासूबाईला घेऊन येतो. म्हणा पटकन म्हणा. काय सांगायचं मंडळी, मोठं अवघड झाले. हा आता सांगायचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सांगायचं आता एवढं अवघड झालंय. आमची ही पहिली सासूबाई, ह्या आमच्या सासूबाई यांनी कधी गावात सप्ताह असला तर सप्त्याला गेल्या नाही. सप्त्याला गेल्या तर नव्या चपला आणल्याशिवाय राहिल्या नाही. कधी हरिपाठ मांडल्या नाही. कधी तुळशीला पाणी नाही घातलं. हो आणि म्हणून काय झालं मग गाढव झाल्यावर का मग कोणाच्या गाढव झाल्या? कुंभाराच्या गाढव झाल्या. हा केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले आईशे किती. महाराज खंती ते न करा मी गाढव कुतरा. अरे आपल्याला कोणता जन्म घ्यायचा आहे? आता महाराजांनी सांगितलंय हे आपल्यावर अवलंबून राहिलंय. अरे चांगलं केल्याच्या नंतर चांगलं होतं. माणसांना चांगले कर्म जर केले तर आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आपण वैकुंठाला जातो किंवा आपल्याला जन्म नाही रे अनेक म्हणे भाग. पुन्हा जन्माला यायचं नाही. कशाला जन्माला यायचं? अरे जन्माला आला आणि पाणी भाग नाही का. आणि म्हणून ही आमची सासूबाई गाढव झाल्या. कशा झाल्या? आव मामी आणि मामी गाढव झाल्या तुम्ही. गाढव झाल्या तुम्ही हो गाढव झाल्या तुम्ही. गाढव झाल्या तुम्ही. गाढव झाल्या काय सांगायचं मंडळी. आमच्या हप्त्याला पुरणपोळी करायच्या बरं का. आणि मला फोन करायचा जावय बापू कुठे आहेत तुम्ही? या पोळ्या खाला. हप्त्याला पोळ्या करायच्या करायच्या. गावरान तूप भलत खायचा ना. आणि आता गाढव झाल्या. आता काय माती खायच्या? कुठं जात उकंड्यावर जात उकंडे फुरू लागली तुपाट खाला. आता कशाची पुरणपोळी मामी. मामी तुम्हाला आता कशाची पुरणपोळी. आणि सदा कदा मामी आमची उकांडे घोळी. कशाची पुरणपोळी मामीला. आणि मामीनं पहिले बर का पुरणपोळी केली आणि एकटीच खाची कवाड लावून. अरे साधू संत जर घरी आले तर त्यांना कवाच जीव घातलं नाही तिनं. अरे कोणला? अरे कोरभर भाकर द्यावं तांबर पाणी द्यावं हे आमच्या मामीनं कधी जीवनात केलं नाही. म्हणून जन्म पुन्हा कोणता झाला तर मामी गाढव झाल्या तुम्ही. मामीला भरता नटायचा नाद भर का. गोंधळातून 2-3 वेळेस डोस का असं इचरून काढायच्या. इचरून केस ठेवले नाही भरताना तिला पहिल्या जन्मात. आता कशाच बाबा मामी तुम्हाला आता कशाची येणी फणी. मामी तुम्हाला आता कशाची येणी फणी रा. नका
मामी तुम्हाला आता कशाची निफणी मामीच्या पाठीवर सदा भरका कव्हा मातीची गुणी मग कशाची येणी फणी आली अरे ह्या माणसाच्या जन्मात काही करता येईल पण मनुष्य जन्म त्याच्यासाठी दिला नाही देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा अरे मग देवानी तर दे अमोल औट का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया जमाना होया अरे 3.5 हाताचा नरदेव सुंदर दिला फक्त खाऊन पिऊन तो मजा मारली बाबा रे पण तुला दुसऱ्या युनित भोगावा लागल तसं आमच्या मामीला आता भोगावं लागायला लागले कारण माणसाच्या जन्मामध्ये आपल्याला काय झालंय बोलू नका या ठिकाणी मनुष्य जन्मामध्ये आपल्याला देवाची प्राप्ती करता येते आणि गाढवाच्या जन्मामध्ये गेल्याच्या नंतर इथं भजन करता येत नाही बर का मामी तुम्हाला आता कशाची येणी फणी आणि मामीच्या पाठीवर सदा बर का मातीची गुणी मामी कशी चालली बाबा मामीला सदा आता एकच बसलोय बर का आता मी पण बसता रे मामी गेली तर गेली रे हो काढून ते चित्र आले दोन हो आता मामीच्या पाठीवर सदा मातीची गुणी अव मामी गाढव झाल्या तुम्ही जनार्दनी मामी आणि एवढंच वर्म चुकल्या तुम्ही म्हणून गाढव झाल्या कोणचं वर्म चुकल्या अरे कधी देवाला देवदेव केला नाही कधी हरिपाठ म्हणल्या नाही कधी मंदिरात गेल्या नाही कधी तुळशीला देवा लावला नाही म्हणून गाढव झाल्या तुका म्हणे मामी एवढं वर्म चुकल्या तुम्ही म्हणून गाढव झाल्या हव मामी गाढव झाल्या गाढव झाल्या तुम्ही आमच्या मामीला संसारातलं वजं वागायचं पहिलाच नाद होता काही वजा नाही शिकवणाची उचलून बाबा कुंभार दादा आले तिकडं लयच गाढ आणले बापरे गोरखले पुरे यांनी देखील या मामी गाढव झाल्या तुम्ही या भारुडासाठी 50 रुपयाचं बक्षीस दिलंय धन्यवाद तुमचं बी कल्याण होईल पण दामादामाने देव करीन पैशाला 10-5 रुपये दिल्याच्या नंतर होईल तुमचं बी कल्याण पण दामादामाने होईल बाबा शिंद्र आणले काय तुम्ही काय गाढवाचे यंदा जरा थोडा दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याच्या अवघाताने चाराच नाही राहिला मेंढरेक आता यायला काय करा यायला तुम्ही आता दूध टाकता का बरोबर आम्ही येतो मग शेपूट मामी गाढवाची शेपूट घे
16 त्यात 14 जणी ओढाळा मूळचा बंड्या धनगराचे मेंढर होती मुसा बंड्या गंगाराचे मेंढर होत तांबड तोंड्यात झाडाखाली बसला मेंढच्या झाडाखाली बसला अवघे मेंढर झाले गोळा चारा टाका चारा टाकायचा राहिलाय मी बाहेर थांबा मेढ्र आतमध्ये नेऊन खाऊ घाल चारा मी बसले कामाची 9 भाकरी खाल्या दुधाच्या थेंबाची एवढा काऊन मी आधार केला येडी म्हणता मला येडी म्हणता बाई हे बाबा मला कल्याण बघायला हे बाबा मग तू माझं लग्न करतो का येडी माणसं मला मी बसले धरणाची सख्याचा जनावरणाची फेका
काय चाल बाबा बरं आहे का घेता का पडतात येडी म्हणता मला येडी म्हणता येडी म्हणता मला येडी म्हणता मला येडी म्हणता मला येडी म्हणता मला येडी म्हणता तिकून आले निळूबाराया तिकून आले निळूबाराया त्याला लाजून बसले ग बया येडी म्हणता मला येडी म्हणता मला येडी म्हणता येडी म्हणता मला येडी म्हणता मला येडी म्हणता येडी म्हणता मला येडी म्हणता आम्ही पंढरपूरला चाललो. बरोबर मला काय माहित नाही. काय झालं तुमच्या संघावर मी फसले. काय झालं नाटकीयाचं कुठं राहायचं काय करू फर्स्ट मग चिखल कशाला जातो तू आता मला वाटतं तुम्ही पंढरपूरला चालले का नाही. हो मग असं इकडे तोंड करून बोलत असतं इकडे तोंड करून बायाकडे हे काय? सोड दाखव. हा. मला म्हणजे पंढरपूरला जायचं इकडे नसून वाटायचं की रस्ता निघाला. मग इथून मसनवाडीतून आज जावं तर पंढरपूर तिथून नेटात लागत आहे तू अगोदर शार्ट कर गोपाळपुरा गोपाळपुरा पंढरपुरा द्यावं मग लागतं. नंतर तुम्ही दोघांना पुरा आधी तुम्ही काय म्हणले गोपाळपुरा गोपाळपुरा नंतर मग तुमच्या दोघांना पुरा पुरा हा शिरेतपुरा हा सिद्धार्थ, उद्या नुकतीच पुरा नुकती काढली तुमच्यासाठी तुम्ही काय आणलं सगळं आपण मुरमुरे आणि तीन सगळ्याच आणलं सगळं अरे काय सांगा का पुण्यामध्ये लोक वाटते काय पुण्यामध्ये वाटते बाय आता मथाऱ्याने पंढरपुरात आपलं पुण्यातून घेतलं असं बाबा पुण्यातून ही बाई ही नित्याने पांघरायचं घेतलंय पांघरायचं कुठं झोपताय हा काय काँग्रेसचे तिथे वाटीत होते हो हो पुण्यामध्ये लय वाटीत मला दोन गोदडे दिले हो एखाद्याशी मी म्हणलं एक आसरे दे एक पांघरे दे एखाद्याला वाऱ्यावळा हो पुण्यामध्ये कोण किती वाटीने आता पत्ता लागत नाही. पण दादा बाबा ऐकता का वाढता काय झालं हे बाईला रांगीत लावायचं मला माईक मध्ये बोलतो तू मागे सरका तू मागे सरका म्हणत अरे हाणायची मला हा गेले तर वाणे मोबाईल उठा बाबा ए पोरं उठा ना रे खेळ माझ्याकडे द्या ना बाबा उठले लेकर पाय ऐका का ही बाई सगळं घेतली हिला नाही कोणची वर समाजला कमी हिला ही रांगीत झाली ती
पण भाऊ मला संडास झाल्याचा वाण आहे. अडचणीत जाते की इकडं तू येड्या बाबडी जमिनी घाला. खाता नाही ना आता. ते पट्टी ते रगडा ते केळण बाबा हे- लय खावडे याच्यापासून हडपसर पासून जे सुरू केलं नाही. पासून तर पार सासूड पण आता घाटा जमिनी घ्यायचं वाण नाही. दिव्य घाटापासून मला वाटतं बसवायचं. बाबा कशाला रांगीत लागत ती मला म्हणलं रांगीत लागत ती तिथं भाऊ ते कढी पपड्याला उगा चांगली भाऊ सांग आता कधी सवय नसती. तुम्ही दुसरं खाऊ तुम्हाला सवय पण मला आता कधी सवय नाही. आमची पिढी का मला असं का ना, बरं का कढी पपड्याला बसून द्या. बसू नका तसं मला पंढरपूरला जायचंय तिकडं दर्शनाला बस. येणे करी बाबा कुठले तुम्ही हडपसरचीच का हो. कुणाले? पंढरपूरचे आणि पंढरपूरला चालेल का बरं बरं म्हातारीला दवाखान्यात द्यायचं का बरं बरं आता चांगली बेमारी बरं आता 50 रुपये काय 50 रुपये दिले. अरे बाया टकटक पाहिल्या मग आपल्या परिस्थितीकडे त्यांची. नाव काय बाई तुमचं? इठाबाई. इठाबाईनं म्हातारीला संडास व्हायला लागली. त्या संडासच्या गोळ्या करण्याकरता इलाज करण्याकरता 50 रुपये मेडिकल करता दिले. मला म्हणले भोरकीची पुढे करा चांगली भोरकीची पुढे घ्या म्हणले म्हातारीला 50 संडास नाही काय का मंडळी कशाला नादी लागा ह्या म्हातारीनं आपलं चालता येत नाही काय नाही काय नाही आणि एवढं शेजारणी न केलं ग बया बया एवढं शेजारणीनं केलं ग बया एवढं शेजारणीनं केलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग कोणाच्या पंढरीला जावं पण तिथं त्या बुक्याचा मला वास यायला लागला. काय बोललीस तू मला मासे धरायची सवय ते माझ्या अंगावर बिनाचे धुडका असल्याची मला झोप यायची नाही. सवय लागली तुला संसारातली बाई तुला त्या बुक्याची कसा वास चांगला येणार चांगला वास येत नसतो बाई तू कवाच पंढरीला गेली नाही तू संसारातून कवाच बाहेर निघली नाही म्हणून तुला बुक्याचा वास येतो आपीर बुक्याचा वास साजनी रे आपीर बुक्याचा वास नाही शिवले मी 2 घास आणि एवढं शेजारणीनं नाही केलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया हो 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 रटती टंग टंग साडा लागले पडन नको येतो त्या केळाला जमाई घाती घेतली सगळी. हो ना खेळामुळे तसं व्हायला तुम्हाला पोट चाललं तुमचं आता इतक्या पैशानं काय होईल बरं आता? चंद्रभागेचं गढूळ पाणी पाणी बाई पाणी ग बरोबर चंद्रभागेचं गढूळ पाणी नाही पेले मी आमगळवाणी बाई म्हणती मा चंद्रभागेचं पाणी गढूळे हा दिंडीत गेले तरी मी नळात ट्रॅक्टर खाली आंघोळ करते. हा तुला बाई ते पाण्याने सर्दी होत असं ट्रॅक्टरच्या खाली जात नाही बाई एकदा संडासला उतरायचे आणि एकदा खाला बाई 2 दगड बांधाव आणि तुला ह्या वरून पुलावर खाली टाका जोडणार म्हणजे पाहुण्या साधी नाही पाहिजे तू पण जाऊ द्या आता गारवा आहे गारवा करून तुला सर्दी होईल ना आता जाऊ द्या तिकडं म्हातारी काही धोरणाची नाही म्हातार आहे का तुम्हाला? म्हातार 2 आहेत.
एक संघ एक म्हातारा संघ घरी आहे. हो मला बुका कुको नाही म्हणजे घरी आहे म्हणून कुको नाही. लग्नाचं नाही कुको कशी लावू. बाबा म्हातारीचे पाय घेऊन ठेवा आणि पुढे तिच्या पोटाला यावा. दोन आहेत पण अशा हिशोबाने. चंद्रभागेचं गढूळ पाणी नाही पेले मी अमगळवाणी. बाई चंद्रभागा ही पवित्र नदी. चंद्रभागा डोळा देखलिया. अरे चंद्रभागा नुसतं डोळ्याने जर पाहिली तर माणसाचं पाप जातं. नुसती गंगा गंगा जर म्हणलं तर पाप जातं बाई. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. हा बाई ती चंद्रभागा पवित्र आहे. तिथं पुंडलिक आहे. पुंडलिक रायाचं दर्शन घ्यावा. तिथं स्नान करावं. पंढरीची प्रदक्षिणा करावी. पण त्या पुंडलिक तुमच्यासारखाच पापी आहे. पापी आहे त्यानं आताच माग गळ्याला बायकून ती आपल्या धरून माय बाप गरीब माय बापाला गळ्याला दोरी बांधली असन त्यांनी पत्कारलं आणि आई बापाची सेवा केल्यामुळं बाबा तुम्ही इकडून या ना. बाबा धोरणावर माझ्याकडे पाहते सदावी. हो ना ते बाई काय पाहते आता मी याला सोडून तुमच्याकडे काय पाहते माझ्याकडे. सदा उठलं की माझ्याकडे पाहते. सदा उठलं की माझ्याकडे पाहते. घोबडावाने तोंड 17-15 जाऊ द्या बाबा. घोबडावाने कोण म्हणलं तोंड म्हातारीचं द्या. नाही मधल्यासारखा पुतळा आहे. फक्त दाता कोण गेलाय. फक्त दातावून गेला. कुत्र्याच्या दाता बसाव 2-3 जाऊ द्या. ना चंद्रभागेचं गढूळ पाणी नाही पेले मी आमगळवाणी. चंद्रभागेचं पाणी पिली नाही. तिथं बामणाची मोरी पाणी पेले बाई मी धनी भरी. असं पाणी पिली म्हणली बाई. मधून फेस येत होता. आता काय माणसं मी तसे गडोळ पाणी पितात. मग मला तशी प्याची सवय लागली तुम्हाला. फक्त नितळ पाणी गाढव पियचंय. गाढव पेत बाईला आवडत नव्हतं. चंद्रभागेचं गढूळ पाणी नाही पेले मी आमगळवाणी. एवढंच या दाणीनं केलं ग बया मला पंढरीला नेलं. मला पंढरीला नेलं ग. मला पंढरीला नेलं ग. मला पंढरीला नेलं ग. बाबा कसं काय माया मागत पाहत तिकडे पाहत. पंढरीची वाटलंय गाड बाई बाई ग. पंढरीची वाटलंय द्वार. बाई मग तुम्हाला जमत नाही ती पंढरपूरची वाट. नाही जरी मी पंढरपूरच्या वाटून असले पण माझ्या पायात मॅचिंग चप्पल आहे. पण तेव्हा घातली नव्हती तुम्ही. त्याच्यामुळे म्हणून राहिल्या. पंढरीची वाटलंय गाड चालून चालून माझ्या पायाला खाले फाड. आणि एवढं शेजारणीनं केलं ग बया मला पंढरीला नेलं ग. मला पंढरीला नेलं ग. मला पंढरीला नेलं ग. मला पंढरीला नेलं ग. अरे तुकोबारांनी सांगितलं शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे आईशा बाया बाया पैसा बाया पैसा बाया. तुका म्हणे आईशा बाया बाया जन्मा येऊन गेल्या वाया. पंढरीला जरी आल्या तर वारीला लागत्या. द्याना मामा बिस्किट द्याना मामा बिस्लरी. माझा द्या लागलेला घेऊ नाही का. बिस्लरी घेती तेवढं इकडची गाड्यातली पोत जाती आणि मग बोंबलत येते. माय पोत गेली. अरे पंढरपूरला जावं तन मन आणि धनाने जावं. पण आता मला इथून पुढे मी संकल्प सोडते. मला कधीच पंढरीला जायचं नाही. पंढरीला गेलं तसं मग आपलं सगळं बिघाड्यालंय. कसं काय संडाचा त्रास वाढायला लागलेले. अनेक गोष्टी बिघडायला लागल्या. त्याच्यापेक्षा आपल्या घरी जिथं कोणी मंडपात आलं तर त्याचं काही न्यायचं नाही. तेच न्यापून करायचं. आपलं काम करायचं. नव्याच्या आपला न्या जाऊ लोकांच्या जुन्या आणून सोडी जावा. बाई मुक्त होता तुम्ही लवकर.
एक तुका म्हणे आयशा बाया जन्मा येऊन गेल्या वाया, एवढे शेजारणीनं केलं ग बया बया, मला पंढरीला गेलं ग बया, मला पंढरीला गेलं ग बया, मला पंढरीला गेलं ग बया. आंधळ्या पांगळ्याचा आणाय लवकर या भाऊसाहेब. पंढरपूरला देतात कसं होईन दादा, घरातली लक्ष्मी बाहेर गेली, बाहेरची अवदासा घरात आली, आणि संख्येनं बाबा डंकेनं त्या घरी बाबा नऊ शेराचा वरण भात केला भाजीचा गोळा रे, मोठे मोठे घास घेती भुरळ फुरवी डोळा रे, दांड घे रे अन संख्येनं बाबा टंकेनं त्या घरी, संख्येनं बाबा टंकेनं त्या घरी, संख्येनं बाबा टंकेनं त्या घरी. 8 भाकरी 12 पोळ्या धिरडे खाल्ले 16 रे, पाणी पिऊन ढेकर दिला मराठी तिचा मोळा रे, संख्येने बाबा टंकेनं त्या घरी, संख्येनं बाबा संख्येनं बाबा टंकेनं त्या घरी, संख्येनं बाबा ज्ञानभाऊ तो करा. हा एक जनार्दनी म्हणणे रे बाबा, कुठं आणणार मला तो सकला दिवाला गुरुवार आहे आज खायला जायचं आहे. अरे हा धड कुपड्यात घुसायलाय गाव चांगलंय. गावात जवळ 54 वर्ष झाली सभा चालू आहे. बरोबर बाईक कुठे रे अर्ध्या बाया उठून गेल्यात. जाऊ द्या काय करायला गरज नाही आपल्याला. गेलं त्या मांजरी मध्ये आपल्याला काय करायचं हे आहे तर बरे आपल्या बसाले. तू कशामुळे आंधळा झाला? काय बाबा या ज्वाळीने चांगलं पाहिलं नाही काय नाही कर्म भोगाने आंधळा झालो मी. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले आहे किती मागायला जन्म झाले असं पैसे मिळत पंढरपूरचं निमित्त करतय सकाळ संध्याकाळ दुकानात जाते. असं हे आता तरी धरणार आहे का बा? मी सांगतो का आंधळ झालंय. आवाज द्या. पूर्वजन्मी पाप केले करून विस्तारिले विशेष सुख ना जीवन आजळ्याला भाव पांगळ्याला आजळ्याला बाबा पांगळ्याला
लय भजन येत मग बरं हो माई कुठे रे माई अशा देश भरली संघ नसला पाहिजे माणसाचा फंड हे फुकट माई येते का बरं 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 जा तिकडं गाव चांगलं आहे सगळे 10,000 रुपये टाका हा टाकेल ज्याच्याकडे नसले त्याने नुसते घ्या शेजारे पाजारे करून मनी जमत येत तंबाखू तंबाखू खाना है तंबाखू तंबाखू खाना है मुझे छोड़ के मुझे छोड़ के मुझे छोड़ के मुझे छोड़ अरे हा बघा काय हो काही गाणे येतं बाबा याला नाही किती गुन्हे असते जेवणाला आताचे पोरं पाना कसे गुटखा हाणते आणि कसे झटका हाणते कसं आहे और मेरे आंगन में तुम्हारा क्या देवाच्या नावावर हे खप्पारच पाहिजे पण आता काय सांगा गावाला येळभर रोटी जेवण पाण्याचे चाळे कसे एक म्हणतो तंबाखू खाऊ नये आणि एक म्हणतो माझ्या घरी येऊ नये अरे इकडे ये. संसार संसार दुःख मुळा चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठी रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ सुने वडाळ कवना शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ आंधळ्याला बाबा पांगड्याला आंधळ्याला बाबा पांगड्याला एक बाईचा धर्माला एक बाईचा धर्माला एक बाईचा धर्माला एक बाईचा धर्माला आंधळ्याला बाबा पांगड्याला एक बाईचा मला लेखाव धार्मिक आहे लेखाव धार्मिक आहे म्हणते अरे वाद नको ना माझी मला दिसत नाही म्हणले काय का आता उद्या उद्या नुकती आहे मुक्ती मुक्ती उद्या नुकती खायचं हा आणि मुक्त व्हायचं पुन्हा मुक्ती खाची पुन्हा जन्मालाच यायचं नाही इथं यायचं नाही पुन्हा काला झाला की आला हा आणि मग काला तर काला मग आणला उद्या बोला पुढे काय माता पिता बंधू भगिनी मुलीनं पावती निर्वाणी इष्ट मित्र सखे सोयी रे हे तो सुखाची मांडणी एकला बी दुःख भोगे भोगी कुंभ पाक जाचणी एका येते कोण सोडविना एका सद्गुरु वाचे आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक बाईचा धर्माला आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक बाईचा धर्माला एक बाईचा धर्माला एक बाईचा धर्माला एक धर्माला एक बाईचा धर्माला आता आपल्याला थोडक्यात भाऊसाहेब महाराज शिकायला पाहिजे थांबा 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 हो भाऊसाहेब महाराज शिकायला पाहिजे आपल्याला बरं का डोळे बांधून पैसे आणतील भाऊसाहेब महाराज हा बांधा त्याचे डोळे हे बाबाचे त्याचे डोळे बांधा